परमानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कुठे चाललंय एवढ्या काय गडबडीनं? सुट्टी आली की झालं का लगेच मित्रांबरोबर बोंबलत हिंडायला चालू? संसार बघा ना जरा। मी पदयात्रा चालली कडवळ नगरची, बाबांच्या दर्शनाला चालली. मी पण म्हटलं जाऊन यावं त्यांच्या बरोबर. एवढं काय त्यात? काय गरज नाही जायची. एवढी वर्ष झालं आपण सेवा करतोय त्यांची. काय गरिबी गेली आपली? काय भेटले आपल्याला त्यातून? हे सारं दिलंय कुणाच आहे? त्यांनीच तर दिलंय ना. खातोय ना आपण 2 वेळचं. काय खातोय? काय दिलंय काय केलंय आपण 2 जण कमवतो, खातोय ना सुखासुखी. 2 वेळचं आपण अन्न खातोय व्यवस्थित. मग काय पाहिजे? एवढं दिलंय ना. काय असं बोलायचं नसतं. तुमच्या पाठीमागची बघा, सगळे तुमच्या पुढे निघून गेले, किती मोठमोठे झाले. तुम्ही अजून इथेच गुरफटत बसलाय. एवढी भक्ती करता तुम्ही तर काहीतरी फळ तरी भेटायला पाहिजे. पुन्हा झालंय आलाय बँकेतून. द्या, लय आता बोलत होता ना. आता भरा, हप्त्यासाठी आला असेल फोन. हॅलो, हा हा हा, वैभवच बोलतोय. बोला. हो हो हो, हा हा, मीच गेलेलो. हा बरोबर. काय सांगताय? खरं काय? थँक्यू साहेब, थँक्यू. कधीपासून? थँक्यू थँक्यू साहेब, थँक्यू. कोमल, आनंदाची बातमी. कुठून? तू बोल गेलीस ना की बाबा काय आपल्याला आतापर्यंत काय फळ दिलं. काय केलं एवढं? बघ, मी बँकेमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलेलो. मला जॉब लागलाय. जॉब. काय सांगताय? खरंच? साईबाबांचीच कृपा आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता आपण दोघांनी पण पदयात्रेला जायचं. चालेल चालेल. साईंची दिला. कोमल, आजपर्यंत ऐकलं होतं आपण की परवळनगरची आपली पालखी आहे ती नवसाला पावते. आज खरोखर अनुभव घेतला. सद्गुरु साईनाथ महाराज की जय.